झाली बघा पूजा वगैरे सगळी. सगळं आवरलं, आता घट बसवून झाला, सगळं आवरलं. हे बघा, पानाची माळ पण घातली. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. घट बसवायचं आहे ना, इथं बसवायचं आहे बघा घट. सगळं आवरून घेतलं देवाच्या इथलं. आता घट बसवते मी. आवाज येतोय, दुर्गादेवी चालली ती. इथंही वावरी घेतली बघा. आम्ही वावरी म्हणतो याला, माती नाही म्हणत, वावरी म्हणतो. ते ह्यातले जरा मोठे मोठे खडे वगैरे काढून घेते मी. जरा असे मोठे मोठे खडे आहेत ते काढून घेते. आणि मग आता हे धान्य घेतलंय सगळं, मिक्स पुड्या आणलेल्या आहेत त्यात बरंच काय काय आहे. हे बघा, टोपली आणली, नारळ, घट आणलाय, हा फळं आणली आहेत 5. ओटीचं सामान आहे, खण, हे नवीन वस्त्र, हे चुनरी, हे पानं आणलेत बघा, कलशाला लावायला लागतात. आणि आम्ही पहिल्या दिवशी पानावर देव पुजतो. जे घरातले देव आहेत ना, ते सगळे पानावर पुजतो आम्ही. हे नाडापुडी म्हणतात ना ती. वटीचं सामान आहे हे सगळं. यातले खडे काढून घेतले सगळे. आता या टोपलीमध्ये वावरे घालायची. घट, टोपली, नारळ स्वच्छ धुवून घेतलाय मी. मध्ये पत्रावळी घालतो आम्ही, म्हणजे कसं पाणी बाहेर येत नाही. पण ती पत्रावळी म्हणजे अशी पानाची असेल तीच घालायला लागते. एक ताट ठेवायचं खाली, त्याच्यावर डिश, म्हणजे ते टोपली हलत नाही. वावरे घालायची बाजूबाजूने आधी. आधी अशी बाजूने घालून घ्यायची, कलश ठेवायच्या आधी. हे वावरी. आता ह्याच्यामध्ये मी हे धान्य सगळं मिक्स करते. ह्यात सगळे बघा, गहू, मूग, मटकी, वाल, चवळी, हरभरे, मोहरी, नाचणी, भरपूर धान्य अशी असतात, जवस, हे सगळं मिक्स केलं. आता कलश ठेवायला घेते. हे बघा, पाणी घालून घेते त्यात. आवाज येतोय, वाजतंय त्याचा. हे बघा, ह्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी घालायची, फूल घालायचं, अक्षता घालायच्या. आता ही पानं ठेवायची 5 मोठी मोठी बघून पानं ठेवते. 5 पानं ठेवायची. चांगली चांगली बघून पानं घेतली. घटस्थापनेच्या दिवशीचा पहिला दिवस कुठं जातो, अर्धा दिवस पत्ता नाही लागत. हेच काम असतं सकाळी सकाळी. हे बघा, नारळाला हळदी कुंकू लावून घेते. नंतर कलशाला पण लावायचे, पण आधी नारळाला लावून घेते. आता हा दोरा बांधून घेते. नाडापुडी म्हणतो आम्ही त्याला. आता या घटाला ती नाडापुडी बांधायची.
तर आजचा दिवस हे असंच होणार, खूप आवाज येतोय. अशी गाठ मारायची. आता ह्याला हळदी कुंकाची बोटं ओढतात घटाला. आम्ही अशी खालून वर ओढतो, वरून खाली नाही घ्यायचं, खालून वर घ्यायचं. तुमच्याकडे कसं करतात सांगा मला, प्रत्येकाची आपापली पद्धत वेगळी असते. आम्ही आपलं असं साधं करतो. म्हणतात ना, श्रद्धा असावी पण ती आंधळी नसावी. आम्ही आपलं असं साधंच करतो. एवढं आता ही जी धान्य मिक्स केलेली वावरी ना, ती बाजूने घालायची. चौफेर टोपलीमध्ये सगळी घालून घेते. हे असं सगळं तयार करून मग ते उचलून वर ठेवून द्यायचं. खाली बसूनच करून घेते मी सगळं हे, नंतर मग वर उचलून ठेवणार आहे हे घट. झालं बघा सगळं हे करून. अजून वर थोडंसं पेरून टाकते ते धान्य. तर हळूच उचलून वर ठेवायचं. फळं ठेवायची. तर आता ते सगळं वर ठेवल्यावर ह्या पानांची माळ करायची. हे नवीन वस्त्र आणले, हे बघा इथं घट ठेवायचं आहे. दिवा वगैरे तयार करून ठेवला आहे मी आधीच, सगळं तयार करून ठेवलेले. इथं ठेवायचं. हे त्या दिव्याला हळदी कुंकाची बोटं लावत आहेत. आता ठेवते मी घट उचलून. हे असं इथं ठेवलं. माझं देवघर असं वर आहे ना, ठेवला घट आता इथं. मुख्य काम झालं म्हणजे मग बाकीच्या गोष्टी आपण एक एक ठेवू शकतो. टोपलीला हळदी कुंकू वाहिलं, थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा. रोज थोडंच पाणी शिंपडायचं. आज पहिला दिवस आहे म्हणून मग जरा थोडंसं जास्त शिंपडते. उद्यापासून मग अगदी थोडंसं शिंपडायचं, जास्त पण नाही पाणी घालायचं घटाला. ओटी भरते देवीची. इथं ठेवली ओटी. आता फळं ठेवते. समोरच ठेवते फळं. थोडंसं सरकवावं लागेल. खाली सरकवून घेतला थोडासा, म्हणजे मग ती फळं सगळी बसतील बरोबर. फळं ठेवली. ठेवलं सगळं. आता हा फोटो अजून इकडे ठेवायचा आहे मला. हे बघा माझं देवघर असं वर आहे, मार्बलचे वर ठेवलेले, त्याच्यामुळे मला खाली घट बसवायला व्यवस्थित जागा आहे चांगली. हे बघा टेबल वगैरे मांडायची गरज नाही पडत मला. घट मांडून तर झाला. आता पुढची तयारी, दिवा लावून घेते. चुनरी राहिली लावायची, अजून वेणी पण लावायची. आमच्या घरात कसं तिन्ही घरातला घट बसवायला लागतो, मग एकेकीचं आम्ही करून घेतो. इकडे ह्यांनी पानाची माळ करायला घेतली, तेवढीच मदत होती. मग थोडीशी रांगोळी काढून घेते आता.
त्या वस्त्रावरच काढते आता, दुसरी जागा नाही राहिली मग. मी अशी आपली त्या बुदलीमध्येच रांगोळी भरून रांगोळी काढते, हाताने काढत बसण्यापेक्षा पटकन होतं ते. आपली थोडीशी काढून घेतली काढायची म्हणून. माळ लावून घेतली. पहिल्या दिवशी पानाचीच माळ घालतो आम्ही. मग उद्यापासून फुलं, पानं, कोणती बेलाची पानं, तुळशीची पानं, जी आपल्याला फळांची, फुलांची पानं मिळतील चांगली त्याची पण घालू शकतो आपण. पण वेगवेगळ्या प्रकारची घालायची. थोडीशी दारात रांगोळी काढावी म्हटलं उंबरठ्यावर. पाऊस इतका आहे की अंगणात रांगोळी काढायची काही सोय नाही. फक्त थोडीशी म्हटलं उंबरठ्यावर आपली काढावी. काही उपयोग नाही रांगोळी काढून, ही पण पुसली जाईल पाण्याने, पाऊस पडतोय. थोडीशी काढावी म्हटलं. मी इथं छान काल नेल पेंट ऑइल पेंट लावला होता रांगोळी काढण्यासाठी, पण काय उपयोग नाही, पाऊस पडतोय. इथं थोडासा गेरू लावून घेतला आहे. हे रांगोळी काढण्यासाठीच मी फरशी लावून घेतलेली, त्याच्यावर थोडीशी म्हटलं रांगोळी काढावी. थोडीशी काढते आपली. पाऊस नसला की आमच्या इथं अंगणात जागा भरपूर आहे मला रांगोळी काढायला. आपली कशी तरी काढली पटकन. थोडासा रंग भरते त्यात. आम्ही दिवाळीला दारात मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो, जागा भरपूर आहे ना माझ्याकडे. काढून घेतली रांगोळी. हे बघा, वेणी राहिली होती ना घटाला लावायची, ती वेणी लावून घेतली. आरतीची तयारी करून घेतली बघा. आरती करू आता आम्ही. दुधाचा नैवेद्य दाखवला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. माझी पूजा वगैरे तुम्हाला आवडली का नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.